आता बातमी अंबरनाथमधनं येते। कैलासनगरमध्ये सफाई कर्मचाऱ्याला जी आहे ती मारहाण झाल्याचा आरोप होतोय आणि या सफाई कर्मचाऱ्याला आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची देखील जी माहिती आहे ती बरोबर समोर येते। कैलासनगर अंबरनाथमधली ही दृश्य आहेत। संबंधित व्यक्ती आपल्या कुटुंबासह मतदान करण्यासाठी गेलेला होता। त्यांची मुलगी सापडत नव्हती, त्यामुळे तिचा शोध घेत होते तेव्हा पोलिसांनी मारहाण केली। सगळ्यांचं वोटिंग झालं। मी एकटी आतमध्ये होते, माझे पप्पा मला घ्यायला आले होते। ते आले, फक्त बोलले माझी मुलगी आतमध्ये, तिला घ्यायला जाऊ द्या। तर त्यांना ते पोलीस बोलले की नाही, त्यांनी त्यांच्या शोल्डरवर धक्का देऊन त्यांना बाहेर काढलं। तरी ते शांत बसले, कारण ते वर्दीवर होते। त्यांनी काठी एका हातात घेऊन त्यांची कॉलर पकडून एकदम घाणेरडा शिव्या ज्या मी देऊ नाही शकत त्या मारत त्यांना बाहेर पण आणलं। माझी मम्मी बहीण त्यांना अडवत होती। मी वोटिंग सोडून आतमधून पळत आली, तरी ते लोक तू निघ, ए चल जा ह्या शब्दात ते मला बोलले आणि त्यांचं आयडेंटिटी कार्ड खेचून घेतलं आणि त्यांना इतक्या घाण शिव्या आणि धमकी देतात की तुम्हाला सस्पेंड करू। तुम्हाला कोणी अधिकार दिला की मारायचा? पहिली गोष्ट, मारायचा अधिकार तुम्हाला दिला नाहीये। तुम्ही चांगल्या शब्दात चांगल्या भाषेत सांगू शकत होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।